आषाढी एकादशी हा वर्षातील सर्वात पवित्र आणि पुण्यदायी दिवस मानला जातो. या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. तर अनेक भक्त घरीच उपवास, पूजा आणि नामस्मरण करतात. पण अनेकदा भक्तिभाव असूनही काही अशा नकळत चुका आपल्या हातून घडतात, ज्यामुळे पूजेचा आनंद कमी होऊ शकतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आषाढी एकादशीला चुकूनही करू नका अशा 11 महत्वाच्या चुका. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप अजिबात करू नका. आषाढी एकादशी दिवशी खूप फायदेशीर ठरणार आहे. पहिली चूक तर उशिरा उठणे. एकादशीच्या दिवशी शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठा किंवा नेहमीपेक्षा लवकर उठा. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत आणि सर्वप्रथम श्री विठ्ठलाचे स्मरण करावे. दिवसाची सुरुवात देवाच्या नावाने झाली तर मन प्रसन्न राहते आणि दिवसही आनंदात जातो. त्याचबरोबर दुसरी चूक, पूजा न करता इतर कामे सुरू करणे. सकाळी उठल्या उठल्या मोबाईल पाहणे, सोशल मीडियामध्ये वेळ घालवणे किंवा इतर कोणत्याही कामामध्ये गुंतणे हे नक्की टाळा. सर्वप्रथम देवासमोर बसा, देवपूजा उरका आणि अगरबत्ती, दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. तिसरी चूक आहे राग, भांडण आणि कटू बोलणे. एकादशी म्हणजे फक्त मन शुद्ध करण्याचा दिवस नसून या दिवशी कोणालाही दुखवणारे शब्द बोलू नका. त्याचबरोबर घरात शांतता आणि प्रेमाचे वातावरण नक्की ठेवा. चौथी चूक आहे श्रद्धेशिवाय उपवास करणे. उपवास हा केवळ अन्न न खाणे नाही, तर उपवासासोबतच संयम, प्रार्थना, नामस्मरण आणि सात्विक विचार ही तितकेच महत्वाचे आहेत. आरोग्याच्या अडचणी असल्यास आपल्या क्षमतेनुसार सात्विक आहार नक्की घ्या. त्याचबरोबर पाचवी चूक आहे नामस्मरण न करणे. एकादशीच्या दिवशी शक्य तितका वेळ श्री विठ्ठलाचे नाम घ्या. श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामस्मरणाने मन शांत होते आणि भक्तीही अधिक दृढ होते. त्यामुळे मनापासून आणि श्रद्धेने विठ्ठलाचे नामस्मरण करा. सहावी चूक आहे तुळशीची पूजा विसरणे. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय मानली जाते. तुळशीला नमस्कार करा, दिवा लावा आणि श्रद्धेने पूजा करा. त्याचबरोबर सातवी चूक आहे दान धर्म पूर्णपणे टाळणे. प्रत्येकाने मोठे दान करावे असे काही नाही, पण आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, पाण्याची व्यवस्था किंवा एखाद्या गरजूला मदत करणे ही सेवाभावाचाच एक भाग आहे. आठवी चूक आहे पालक आणि वडीलधाऱ्यांचा अनादर करणे. एकादशीच्या दिवशी आई वडील, गुरु आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद हे नक्की घ्या. त्यांच्या आशीर्वादाने दिवस अधिक मंगल जातो. त्याचबरोबर नववी चूक आहे दिवसभर निरर्थक मनोरंजनात वेळ घालवणे. संपूर्ण दिवस टीव्ही, मोबाईल किंवा इतर मनोरंजनात वेळ घालवण्यापेक्षा काही वेळ भजन, हरिपाठ, गीत किंवा आध्यात्मिक वाचनासाठी द्या. 10वी चूक आहे स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे. देवघर, पूजेचे साहित्य आणि घरासमोरील परिसर शक्य तितका स्वच्छ ठेवा. स्वच्छता ही भक्तीचाच एक भाग मानली जाते. त्यामुळे भक्तीबरोबरच स्वच्छता देखील तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे नक्की करा. 11वी चूक आहे भक्तीमध्ये दिखावा करणे. दान, पूजा किंवा उपवास इतरांना दाखवण्यासाठी करू नका. देवाला बाह्य देखाव्यांपेक्षा मन शुद्ध, त्याचबरोबर नम्रता आणि प्रामाणिक भक्ती अधिक प्रिय मानली जाते. त्यामुळे हे सर्व एकादशीच्या दिवशी नक्की टाळा. आषाढी एकादशीचा खरा अर्थ केवळ उपवास नाही, तर मन, वाणी आणि कर्म यांची शुद्धता आहे. या 11 गोष्टी लक्षात ठेवा आणि प्रेमाने श्री विठ्ठलाचे नामस्मरण नक्की करा. शक्य तेवढी सेवा करा आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागण्याचा नक्की प्रयत्न करा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुटुंबियापर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांच्याकडून ह्या न कळत होणाऱ्या महत्वाच्या चुका टाळता येतील
आणि आपल्या भक्तिविशेष या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अशीच भक्तिविषयक माहिती या चॅनलवर तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.